आपला जिल्हा आपली बातमी या सदरामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, 18व्या लोकसभेची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे। प्रत्येक पक्ष आपली उमेदवार देऊन ते निवडून आणण्याच्या दृष्टीनं बेरजेचं गणित या ठिकाणी जुळवण्याच्या दृष्टीनं काही आपल्या लोकांच्या काही नाराज लोकांच्या भेटीगाठीला त्यांनी सपाटा लावलेला आहे आणि त्या दृष्टीनं आपला उमेदवार कसा निवडून येईल या दृष्टीनं प्रत्येक जण आपली गणितं मांडत असून त्या स्वरूपाचा संपर्क दौरा प्रत्येक पक्षातल्या प्रमुख नेत्यांच्या दृष्टीनं सुरू आहे। काही इनकमिंग सुरू आहे, काही आउटगोईंग सुद्धा सुरू आहे। परंतु देशातले जे मुख्य दोन पक्ष आहेत त्याच्यामध्ये भाजप आणि काँग्रेस यांनी सुद्धा आपण कंबर कसलेले आहे ना, जास्तीत जास्त खासदार निवडून आणण्याच्या दृष्टीनं यांनी सुद्धा प्रयत्न सुरू केलेले आहेत। यावेळी भाजप हा देशातला मोठा पक्ष आहे आणि त्या पक्षानं अबकी बार 400 पारचा नारा दिलेला आहे, परंतु वास्तव असा हा नारा आहे कारण आपल्या देशामध्ये जवळजवळ 400 खासदार निवडून आणणं हे ना भूतो न भविष्यती अशा प्रकारची गोष्ट आहे। परंतु एक प्रकारचं माइंड सेट करण्याच्या दृष्टीनं त्यांनी या प्रकारचं विधान केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं एवढे खासदार निवडून आणणं हे शक्य नाही, आपल्या सगळ्यांना त्याची कल्पना आहे। दुसऱ्या बाजूला पाहिलं तर इंडिया आणि आघाडी जी आहे, काँग्रेस आणि त्यांचे संपूर्ण जे इतर सगळ्या पक्षांची जी युती आहे तेही या ठिकाणी संपूर्ण जोर लावत आहेत। या सर्वाच्या केंद्रबिंदूमध्ये संविधान वाचवणं, लोकशाही वाचवणं हाच काँग्रेसचा अजेंडा राहिलेला आहे आणि सामान्य माणूस जो काँग्रेसपासून तुटलेला तो पुन्हा जोडण्याच्या दृष्टीनं राहुल गांधी असतील, प्रियांका गांधी असतील हे प्रयत्न करत आहेत आणि संपूर्ण इंडिया आघाडी एका बाजूला आणि भाजप म्हणजे युती महायुती एका बाजूला असा संघर्ष सुरू असताना राज्यामध्ये छोटे छोटे प्रादेशिक पक्ष सुद्धा आपली ताकद या ठिकाणी आजमावत आहेत आणि त्या दृष्टीनं ही रणधुमाळी महत्वाची आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या माढा मतदारसंघ जो 48 क्रमांकाचा मतदारसंघ या मतदारसंघाचं थोडंसं विश्लेषण पाहणार आहे, कारण आजपर्यंत इथलं या ठिकाणी जर चित्र पाहिलं तर आजचं चित्र काय अजून स्पष्ट झालेलं नाही आणि त्यामुळं माढ्यामध्ये भाजपचे जे उमेदवार आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा उमेदवार कोण असेल हे निश्चित झालेलं नाही। मित्रांनो, जर या मतदारसंघाचा विचार केला तर हा मतदारसंघ 2008 साली निर्माण झालेला आहे आणि या मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघ येतात आणि सातारा जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघ येतात। त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील करमाळा, माढा, सांगोला आणि माळशिरस या तालुक्यांचा समावेश होतो। सातारा जिल्ह्यातील मान तालुका आणि फलटण तालुक्याचा समावेश या ठिकाणी या माढा 48 मतदारसंघामध्ये होत आहे। मित्रांनो, जर आपण आतापर्यंत जर या ठिकाणी जर काही चित्र पाहिलं तर या ठिकाणी 15वी जी लोकसभा झाली म्हणजे 2009 ते 2014 या कालावधीमध्ये शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी खासदार म्हणून त्यांनी या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे। त्याचप्रमाणे 16वी जी लोकसभा होती त्या 16व्या लोकसभेमध्ये म्हणजे 2014 आणि 2019 या दरम्यान विजयसिंह मोहिते पाटील यांनी या ठिकाणी या मतदारसंघाचं लोकसभेचं नेतृत्व केलेलं आहे। ते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, आता सध्या ते भाजपमध्ये आहेत। त्याचप्रमाणे 17वी लोकसभेमध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर 2019 पासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत। हे या ठिकाणी मागच्या तिन्ही पंचवार्षिक निवडणुकीचं चित्र आपल्या समोर आहे। या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेसनं सलग 10 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आता सुद्धा शरद पवार गटाच्या वतीनं कोण उमेदवार असेल जो रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना टक्कर देणार आहे याचं चित्र अजून स्पष्ट झालेलं नाही। मित्रांनो, या मतदारसंघामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे जे काही महादेवजी जानकर यांनी सुद्धा या ठिकाणी निवडणूक लढवली होती, त्यांना त्याच्यामध्ये यश आलेलं नाही, परंतु त्यांनी या ठिकाणी ते इथून पळ काढून परभणीमधून ते आता लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। ते राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं असतील, परंतु त्यांना भाजप म्हणजे महायुतीचा त्यांना पाठिंबा आहे आणि त्या दृष्टीनं महादेव जानकर परभणीमधून आता निवडणूक लढवत आहेत। रामराजे नाईक निंबाळकर व रणजितसिंह नाईक निंबाळकर या दोघांनी ही निवडणूक आता प्रतिष्ठेची केलेली आहे आणि त्या दृष्टीनं दोघंही या ठिकाणी आपल्या आपल्या पातळीवर प्रयत्न करत आहेत। मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहित आहे फलटणचा जर आपण विचार केला तर हे दोघेही प्रतिस्पर्धी आहेत किंवा हे दोघे पारंपरिक विरोधी पण आहेत, हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे। परंतु या ठिकाणी रामराजे गेली 30 वर्ष त्यांचं या मतदारसंघावरती वर्चस्व आहे, जिल्ह्यावरती सातारा जिल्ह्यावरती त्यांचं वर्चस्व आहे आणि तालुक्यावरती सुद्धा त्यांचा एक प्रकारचं वर्चस्व आहे। स्वतः रामराजे नाईक निंबाळकर जे आहेत
ते आमदार असताना त्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून कृष्णेचं पाणी या ठिकाणी राज्याला 594 TMC मिळवून देण्यामध्ये रामराजेंचं योगदान आहे। आणि त्याचं तेवढंच नाही तर 81 TMC पाणी हे दुष्काळी भागाला मिळाल्यामुळं या ठिकाणी दुष्काळी भाग हा बागायती झालेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांच्या प्रयत्नामुळं या ठिकाणी या भागामध्ये पाणी आलेलं आहे आणि त्या दृष्टीनं रामराजे सुद्धा आपलं वर्चस्व या मतदारसंघामध्ये राहिलं पाहिजे, तालुका आपल्या ताब्यात राहिला पाहिजे, त्याचप्रमाणे जिल्ह्यात आपलं वर्चस्व राहण्याच्या दृष्टीनं त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यांना कट्टर विरोध करण्याचं काम किंवा त्यांना फाईट देण्याचं काम रणजितसिंह नाईक निंबाळकर करत आहेत आणि म्हणून त्यांच्या उमेदवारीला या ठिकाणी विरोध होत आहे। नुकतंच रामराजेने सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। संपूर्ण कार्यकर्ते असतील, मग माढा मतदारसंघातल्या प्रत्येक तालुक्यातून आलेले संपूर्ण प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या ठिकाणी फलटणमध्ये जमले होते आणि त्यांनी संपूर्णपणे आपली जी मांडणी आहे, आपली भूमिका स्पष्ट केली होती आणि त्या दृष्टीनं त्यांनी सांगितलं होतं की या ठिकाणी अशा प्रकारचं कारणं आहेत, अशा अडचणी आहेत आणि त्या अडचणीवरती आपल्याला मात करायचे, उमेदवार तरी एकतर बदलला पाहिजे। उमेदवाराचीच या ठिकाणी त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वागण्यावरती त्यांच्यावरती त्यांनी आघात केला होता किंवा जे काही ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि त्या दृष्टीनं कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की माझ्यावर विश्वास ठेवा, योग्य निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिलं होतं आणि त्या दृष्टीनं अजून त्यावरती कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका न घेतल्यामुळे अनेक गावचे कार्यकर्ते नेते हे पुन्हा एकदा वेगळ्या म्हणजेच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे जाण्यासाठी सुद्धा या ठिकाणी जात आहेत। या मतदारसंघामध्ये काही ठराविक अशा घडामोडी घडत आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे जो रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपनं जे उमेदवार दिलेले आहेत त्यांच्या उमेदवारीला विरोध करत विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव धैर्यशील मोहिते पाटील यांनी या ठिकाणी मात्र विरोध दर्शवलेला आहे आणि त्या दृष्टीनं सलग 15 दिवस ते या ठिकाणी मतदारसंघामधील जे मुख्य नेते आहेत, मुख्य गाव आहेत, त्या गावांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नेत्यांमध्ये त्यांना ते जाऊन भेटतायत। नुकतंच त्यांनी फलटण इथे सह्याद्री कदम यांना सुद्धा ते येऊन भेटलेले आहेत आणि त्यांनी हा 15 दिवस जनसंपर्क वाढवणं, लोकांना भेटणं, कार्यकर्त्यांना भेटणं, नेत्यांना भेटणं आणि आपल्याला पाठिंबा मिळवण्याच्या दृष्टीनं त्यांनी सुद्धा चाचपणी करायला सुरुवात केलेली आहे। ते भाजपचे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा संघटक म्हणून आहेत, परंतु उमेदवारीवरती ते नाराज आहेत आणि त्या दृष्टीनं नुकतंच त्यांनी या ठिकाणी ठाकरे गटाचे जे काही जिल्हा संपर्क प्रमुख आहेत शेखर गोरे मानमधले त्यांचीही त्यांनी भेट घेतली। त्यांच्या समवेत रघुनाथराजे नाईक निंबाळकर हे सुद्धा होते आणि त्यांनी आपल्याला पाठिंबा मिळावा या दृष्टीनं आपल्या पातळीवर या ठिकाणी मतदारसंघ पिंजून काढण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। दरम्यानच्या काळामध्ये शरद पवारांच्या तुतारी चिन्हावरती लढण्यासाठी आणि उमेदवारीसाठी अनेक लोकांनी त्यांच्याशी संपर्क केला। त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना कल्पना आहे भाजपमधले जिल्हा संघटक सोलापूर जिल्ह्याचे जे आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांशी संपर्क केलेला आणि उमेदवारी मागितलेली आहे, म्हणजे ते तुतारी चिन्हावरती लढण्यासाठी तयार आहेत। त्यांनी त्यांच्याकडे त्या पद्धतीनं उमेदवारीची मागणी केली। त्याचप्रमाणे शेकापचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांनी सुद्धा मागणी केलेली आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचेच अभयसिंह जगताप यांनी सुद्धा शरद पवारांकडे मागणी केलेली उमेदवारीची। त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेडचे प्रवीणदादा गायकवाड यांनी सुद्धा याच मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून शरद पवारांकडे मागणी केलेली आहे। या ठिकाणी मोहिते पाटील हे सुरुवातीपासूनच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला ते विरोध करत होते, ते त्यांच्यावर नाराज होते आणि त्या दृष्टीनं त्यांनी या ठिकाणी आपली उघड नाराजी व्यक्त केली होती। दुसऱ्या बाजूला जर आपण विचार केला तर फलटणमध्ये रामराजे निंबाळकरांचं वर्चस्व आहे। रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत आणि त्यांचे कुटुंब हे प्रतिस्पर्धी आहेत आणि त्या दृष्टीनं ते सुद्धा आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांच्यामध्ये द्वंद्व सुरूच आहे आणि ते अजून मिटलेलं नाही। एका बाजूला रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये ते आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे बंधू हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आहेत, परंतु या ठिकाणी जो महायुतीचा जो उमेदवार दिलेला आहे तो रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीला त्यांचाही विरोध आहे आणि त्या दृष्टीनं ते आता तुतारी हातात घेतात की काय आणि संजीव राजे या ठिकाणी या मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचं राष्ट्रवादी काँग्रेसचे ते उमेदवार असतील काय किंवा या धैर्यशील मोहिते पाटील असतील काय ही सगळ्यांना उत्सुकता आहे आणि त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। अजून पक्ष या ठिकाणी या मतदारसंघाचं चित्र स्पष्ट होत नाही आणि रामराजेंचं
या ठिकाणी जर आपण पाहिलं तर फलटण तालुक्यामध्ये त्यांचं वर्चस्व आहे. हे वर्चस्व लोकसभेपेक्षा तालुक्यावर वर्चस्व मिळवण्याच्या दृष्टीनं, आपलं अस्तित्व अबाधित ठेवण्याच्या दृष्टीनं रामराजेंनी सुद्धा ताकद पणाला लावलेली आहे आणि त्यांना काटेकी टक्कर देण्याचं काम या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर करत आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आपल्या परीनं लोकसभेचा खासदार म्हणून जे काही त्यांना जिल्ह्यासाठी, जिल्ह्यातील अनेक मतदारसंघामध्ये, विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये जे काही करता येईल ते त्यांनी त्यांचं काम करण्याचं काम केलेलं आहे. त्याच दृष्टीनं रामराजेंचं काम हे मोठं आहे. गेली 30 वर्ष रामराजे या ठिकाणी काम करत आहेत. मग खंडवाड शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, त्याचप्रमाणे धूम बलकवडीचं पाणी आणून दुष्काळी पट्ट्यामध्ये हिरवगार शेत करण्यामध्ये रामराजांचं योगदान आहे. त्या दृष्टीनं खटाव असेल, कोरेगावचा उत्तर भाग असेल, खंडाळा असेल, मान असेल, फलटण असेल, या भागामधला जे काही दुष्काळी भाग होता, या दुष्काळी भागाला या ठिकाणी पाणी आणण्याचं काम रामराजेंनी केलेलं आहे. आणि त्यामुळं रामराजांना या मतदारसंघामध्ये आपलं वर्चस्व अबाधित ठेवण्याच्या दृष्टीनं रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची अडचण आहे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सुद्धा आपलं अस्तित्व टिकवणं महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं बेरजेचं गणित करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न आहेत. त्यामध्ये त्या दृष्टीनं दोघंही प्रयत्नशील असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. येत्या काळामध्ये फलटण असेल की अकलूज असेल, ह्या दोन्ही मधील कोणता उमेदवार हा तुतारी चिन्ह हातात घेतोय, ही सगळ्या जनतेला आणि सर्व मतदारसंघातील लोकांना उत्सुकता लागलेली आहे. आणि त्यामुळं भाजपचे जे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना टक्कर देण्यासाठी शरद पवार गटाची तुतारी कोण हातात घेत आहे, मग ते संजीवराजे नाईक निंबाळकर घेत आहेत की धैर्यशील मोहिते पाटील घेत आहेत, हा सगळ्यात महत्वाचा उत्सुकतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि त्या दृष्टीनं संपूर्ण चाचपणी होत आहे. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहिती, शिवसेना शिंदे गटाचे सुद्धा संपर्क प्रमुख आहेत, जे संजय कोकाटे यांनीच शिंदे गटाला रामराम करून ते राष्ट्रवादीमध्ये म्हणजे शरद पवार गटामध्ये ते आलेले आहेत. त्या दृष्टीनं शरद पवार गटाचा त्यांचं सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा बळकटी आणण्याचं काम होत आहे. त्यामुळे मी आधी सांगितल्याप्रमाणे इनकमिंग आउटगोईंग सुरू आहे आणि त्याच दृष्टीनं जनता मात्र हे सगळं उघड्या डोळ्याने बघत आहे. जनतेला माझं आव्हान आहे की खऱ्या अर्थानं आपल्या गावापर्यंत प्रत्येक तालुक्याचा म्हणजे जे काही 6 मतदारसंघ विधानसभेचे आहेत, ह्या प्रत्येक गावामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, प्रत्यक्षात त्याचं योगदान आहे, अशाच उमेदवाराला जनता पाठिंबा देईल. जनता सुज्ञ आहे आणि सुज्ञ जनता योग्य उमेदवार निवडून देईल याच्याविषयी मला खात्री वाटते. आणि त्या दृष्टीनं माढा मतदारसंघ हा तसा बघायला गेला तर या ठिकाणी बराचसा भाग दुष्काळी पट्ट्यामध्ये येत असला तरी या ठिकाणी लोक सुज्ञ आहेत, जागृत आहेत आणि आपल्या विधायक विकासासाठी तळमळणारे आहेत. त्यामुळं असा लायक लोकप्रतिनिधी लोकसभेसाठी मिळावा या दृष्टीनं नक्कीच विचार करतील असं मला वाटतं. एवढंच या तुर्तास सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.